दरम्यान दिल्लीतील नेते मतं खाण्यासाठी काही पक्षांना उभं करतात असं रोहित पवारांनी म्हटलंय। तिसरी आघाडी करून मतं खाण्याची भाजपची रणनीती असल्याचंही रोहित पवार म्हणाले। तर दादांच्या भूमिकेवरून वाटतं ते तिसरी आघाडी करतील असं रोहित पवारांनी म्हटलंय। तिसऱ्या आघाडीत मनसे देखील असू शकते असंही रोहित पवार म्हणाले। दिल्लीत बसून एसीत बसून काही गुजरातले नेते तिथं काही समीकरण बसवतात, पण असंच समीकरण त्यांनी लोकसभेला सुद्धा केलं होतं। काही अशाच पक्षांना तिथं वेगळं त्यांनी उभं केलं होतं, पण त्यांना 19 एवढं 14 एवढं मतं खाता आली नाही। महाराष्ट्राच्या लोकांना कळालेलं भाजपची स्ट्रॅटेजी। त्यामुळे कितीही थर्ड फ्रंट झाले, किती पक्ष मतं खाण्यासाठी उभे केले तरी त्यांना महायुतीला यश येईल असं वाटत नाही। मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री लाडली बहीण योजना, अजितदादा म्हणतात माझी लाडकी बहीण योजना, आणि त्याच्यावर दादा जी यात्रा काढलेली आहे तिथंच कुठेतरी आता वाटायला लागलं। त्याच यात्रेमध्ये दादांनी ही भूमिका तिथे घेतली। त्यामुळे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल की थर्ड फ्रंट जो तिथं निर्माण केला जाईल त्याच्यामध्ये कदाचित मनसे सुद्धा येऊ शकते, त्याच्यामध्ये अजून काही इतर पक्ष आहेत ते तिथे येतील आणि मग एकत्रित ते थर्ड फ्रंट करतील आणि त्यांचं काम फक्त एकच असेल, सुपारी घेऊन महाविकास आघाडीची मतं खायची।